आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी। या हत्या प्रकरणी विशेष मकोको न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले गेले। एकूण 5490 पानांचं दोषारोप पत्र हे सादर केले गेले। गुन्हे शाखेनं 26 आरोपींना अटक केली होती, तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। गुन्हे शाखेकडून पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे। तर एकूण 5490 पानांचं दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे। विशेष मकोको न्यायालयामध्ये हे दोषारोप पत्र दाखल केलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन गिरदत आपल्यासोबत जोडलेत। चेतन, जगदीश, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये 4590 पानांचं दोषारोप पत्र जे आहे ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या प्रकरणी आतापर्यंत 26 आरोपींना अटक केली होती आणि 3 आरोपी जे आहेत ते अजून देखील फरार आहेत। या संघटित गुन्हेगारी टोळीची दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने खरं तर ही हत्या केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आणि पोलिसांनी मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि मोक्का त्यांच्यावर अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल केलेला होता। तसंच आज विशेष मोक्का न्यायालयात या प्रकरणी दोषारोप जे आहे ते दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाची पुढील तपास जो आहे हा गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल।